भरतराव स्वागत करतील. शोभा प्रतिष्ठान रेवगाव यांच्या वतीनं या ठिकाणी प्राध्यापक शामराव जनार्दन कदम हे राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख, देवगिरी महाविद्यालय संभाजीनगर यांचं या ठिकाणी आज व्याख्यान ठेवलेलं आहे. प्रथमतः त्या प्रतिष्ठानचं सर्व त्यांचे जे कार्यकर्ते त्यांचं मी गावकऱ्याच्या वतीनं आणि या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करतो या वतीनं सर्वांचं प्रथमतः मी हार्दिक असं अभिनंदन करतो. कारण या ठिकाणी आपल्या गावामध्ये हरिभाऊ गोल्डे, विठ्ठल मोरे यांचा जो ग्रुप आहे, या ग्रुपनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यापासून आजपर्यंत त्यांनी मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे. प्रथम मागच्या वर्षापासून त्यांचा विचार चालू होता, कोणाला तरी आपण व्याख्यान करायसाठी बोलायला पाहिजे, बाहेरचा कोणतरी व्यक्ती आणायला पाहिजे. पण सर्वांच्या विचारानं, कारण कसं असतं, जिथं पिकतं तिथं विकत नसतं. पण तसं त्यांनी सुरुवातीला या प्रतिष्ठानचे पहिलं व्याख्यान दर वर्षाला या ठिकाणी 19 फेब्रुवारीला व्याख्यान होणार आहे शिवाजी महाराज जयंतीनिमित्त. तर या ठिकाणी प्राध्यापक शामराव कदम यांचं या ठिकाणी व्याख्यान प्रथम वर्षी ठेवलं आहे. या ठिकाणी आपल्याला भरपूर त्यांचं ऐकायचं, मी काही जास्त बोलणार नाही, पण त्यांचा परिचय की ते आपल्या गावाचे रहिवासी आहे आणि संभाजीनगर या ठिकाणी मोठे देवगिरी महाविद्यालयाला प्राध्यापक आहे. आणि या ठिकाणी त्यांच्या अनेक ठिकाणी व्याख्यान झाले. प्रथम आपल्या गावामध्ये, आपल्या गावातला जरी लेकरू असला, आपल्या गावात जरी प्राध्यापक माणूस असला तरी त्यांचा फार मोठा गाढा अभ्यास आहे या विषयावर. तर या ठिकाणी आलेल्या सर्व मित्रांना, महिला मंडळांना विनंती आहे की व्याख्यान चालू असताना कोणी कृपया उठू नका. कारण आपण फक्त शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय शिवराय हे म्हणतो, पण त्यांचा काय विचार आहे हे त्यांच्या याच्यातून ऐकायला नाही. कारण माणसानं असं जगावं की बघा तुम्ही, 12 जानेवारीला कोणाची जयंती होती? जिजाऊची. आणि 19 फेब्रुवारीला म्हणजे दोन्ही मायलेकांना आज जन्मापासून तर आजपर्यंत त्याने असं नाव केलं. असंही नाव आपण कोणातरी तितकं तर आपण करू शकत नाही. कोणातरी विषयामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं नाव झालं पाहिजे. या विषयावर या ठिकाणी पुन्हा एकदा मी सर्व गावकऱ्याला, ज्यांच्यापर्यंत माझा आवाज जातो त्यांना विनंती आहे की माझं या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही, पण मी सर्वांना विनंती पुन्हा एकदा करेल की हा व्याख्यान ऐकण्यासाठी आपण ज्या ज्या ठिकाणी माझा आवाज जातो त्यांना विनंती की तुम्ही शाळेच्या प्रांगणामध्ये यावं आणि ह्या व्याख्यानाची शोभा वाढावी. शिवजयंती निमित्तचं आपलं व्याख्यान इथं मांडावं. हरिभाऊ गोल्डे, विठ्ठलजी मोरे, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण बापू गोल्डे, आमचे मित्र आणि माजी सरपंच बाबूरावजी गोल्डे, त्या गावचे आपल्या सरपंच अण्णासाहेब गोल्डे, आमचे लहानपणचे मार्गदर्शक, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर आम्ही तयार झालेलो आहे, असे बापूराव गुरुजी, ज्यांच्यामुळं किमान मला वर्षातून 1-2 फोन येतात असे सभापती माझ्या नावचे शामरावजी कदम, हे दिसणार नाही. माईक जवळ पाहिजे. लहानपणचे मित्र रघुनाथरावजी गोल्डे, माईक जवळ पाहिजे म्हणते धर्म आणि सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आणि सुभाषरावजी मोरे, जवळ माईक जवळ, या गावाचे प्रगतशील शेतकरी अनिलजी पाखरे, ते फोटो बी भारतदा बघितले. माझी सभापतीजी सुधीरजी पाखरे, माईक लवकर झाकोवर आता धरणार. आमचे बंधू डॉक्टर मंगेशरावजी कदम आणि सतत नवे सातत्यानं प्रयोग करत असणारे आणि शेतीवर करणारे, जमू शकत नाही तसं माहीत धरणार. या कार्यक्रमासाठी खरं तर मला म्हणजे गावकऱ्यांना खोटं वाटत की हरिभाऊ गोल्डेंची माझी आमने सामने ओळखच नाही, आमची भेटही नाही. फक्त फोनवरून त्यांनी गेल्या वर्षी सांगितलं की सर तुमचं असं शिवजयंतीला आम्हाला व्याख्यान ठेवायचं आहे. आता मी महाराष्ट्रभर किमान 50-60 व्याख्यानं फुल्यावर, शाहूवर, आंबेडकरवर, जिजा मातेवर, सावित्रीबाई फुलेंवर,
कर्मवीर भाऊराव पाटलांवर, अण्णाभाऊ साठेंवर दिलेली आहे. परंतु गावातला कार्यक्रम म्हटल्यानंतर मलाही कालपासून थोडंसं टेन्शन आहे की गावातल्या लोकांसमोर आपण काय बोललो पाहिजे. काही गोष्टी बोलल्या तर गावचे लोक नाराज होतील, काही गोष्टी नाही बोलल्या तरी गावचे लोक नाराज होतील. त्याच्यापेक्षा आपण दर रविवारी शेतात येतो, खातो पितो, झोपतो, निघून जातो. जय हिंद जय महाराष्ट्र हे सगळ्यात चांगलं सोपं. पण हरीशचं असं म्हणणं होतं की नाही, मी माझ्या बायकोला विचारलं की हरिभाऊ कोल्हे कोण आहे, ते म्हणले ते जेसीबीला आपल्या शेतात असं असं अमुक तमुक. म्हणलं ते यानंच पैसे दिले, यानंच मला तुझी त्याचीच भेट झाली, माझी भेटच नाही. आत्ता लायब्ररीमध्ये हरीशची माझी भेट झाली की हा हरीश. तर विनोदाचा विषय जाऊ द्या. मी सगळ्यांचं यासाठी कौतुक करतो की माझं वय आज 58 वर्षे आणि माझी नोकरी 32 वर्षे आणि महाराष्ट्रातल्या अत्यंत प्रतिष्ठित फार मोठ्या ज्याची विद्यार्थी संख्या रेवगावपेक्षा दुप्पट आहे, 15,000 विद्यार्थी संख्या असणाऱ्या एका प्रतिष्ठित महाराष्ट्रातल्या महाविद्यालयाचा राज्यशास्त्राचा विभाग प्रमुख आहे. त्यामुळे बोलताना काही अडचण नाहीये. मी इथं जो उभा आहे तोपर्यंत मी खरं तर लिहिलं होतं की जुने जे लोक असतील किंवा गुरुजी सारखे लोक असतील किंवा मोहन गोल्डे सारखे लोक असतील किंवा बाबुरावजी सारखे लोक असतील किंवा आमचा लक्ष्मण कापसे कोणी जर असेल तर ते म्हणते असतील की श्याम कदम तर रेवगावमध्ये भाषण म्हणजे आता मोठा विनोदच आहे. त्याचं कारण असं आहे की मी आता घोड्या पाडल्या. मी रेवगावातला अत्यंत ढ विद्यार्थी. कदम कुटुंबामध्ये मला फक्त यासाठी शिकायला आमच्या बापान ठेवलं होतं की पुढे आयुष्यामध्ये हा म्हणू नये की बाकी सगळे भाऊ नोकरी लागले आणि याला शिकवलंच नाही, हा शेती करू लागला म्हणून मला शिकवायला ठेवलं. पण योगायोगाने सगळ्यांच्या आशीर्वादानं सगळ्यांच्या मदतीनं मी त्या संधीचं सोनं केलं आणि आज तुमच्या समोर इथं उभा आहे. मित्र, आपण एकटे काही बनत नसतो. तुम्हाला गावातल्या अनेक या भगिनी इथं बसलेल्या आहेत त्यांचा आशीर्वाद असतो, म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांचा आशीर्वाद असतो, नद्या नाल्यांचा आशीर्वाद असतो, जनावरांचा आशीर्वाद असतो, झाडा झुडपांचा आशीर्वाद असतो. त्यातून एखादं व्यक्तिमत्व तयार होत असतं. कोणी जर असं म्हणत असेल की मी अमुक अमुक केलं, तमुक तमुक केलं, तसं बनलो, तसं बनलो, ठीक आहे ना, त्याची मेहनत असते जरूर. परंतु त्यांना असंख्य लोकांचे हात लागलेले असतात, असंख्य लोकांचे त्याच्यात आशीर्वाद असतात, त्यातून ते व्यक्तिमत्व तयार होतात. संतोष मोहिते सभापती मला वाटतं नाही आहेत ना, नाही आहेत, ते आमचे लोणावळे मित्र आहेत लहानपणचे. मी 32 वर्षानंतर रेवगाव पहिल्यांदा बोलतोय. 32 वर्षानंतर यासाठी म्हणतोय की मी 1990 साली आपल्या गावामध्ये पहिल्यांदा शिवसेनेची शाखा आम्ही स्थापन केली. हे फार तुमच्यापैकी फार कमी लोकांना माहिती. भास्करराव आंबेकर आणि अर्जुनरावजी खोतकर, अर्जुनरावांना तिकीट मिळालं आणि गावोगावी शाखा स्थापन करण्याचा कार्यक्रम झाला. आपलं गाव हे शेतकरी संघटना, जनता दल आणि मला आठवत आहे चव्हाण मामानं नव्यानं घर बांधलं होतं, त्यांच्या घरांची घरबंदीचा कार्यक्रम होता आणि लाला उभा होते जनता दलाकडून. मी जर चुकत असेल तर तुम्ही दुरुस्त करा थोडं मागं पुढं. आम्ही एवढे थरथर कापत होतो की आता तिथं अर्जुनराव आलेले आहेत, बाप आलेला आहेत, मोठमोठे दिग्गज लोक आलेले आहेत आणि आता आपण तर इकडं गाव इकडं आहे ना, आपण तर इकडं चाललोय. तर मी 2 दिवस घरी गेलो होतो वाड्यात, मी शेतातच झोपलो होतो. आमच्या वडील किती कडक होते तुम्हाला माहिती. पण ते म्हटले की ठीक आहे, आमचं म्हणणं होतं की बहुजन समाजातला खेड्यापाड्यातला एक मुलगा आहे, तो पहिल्यांदा निवडणूक लढतोय आणि त्याला आम्ही मित्र म्हणून जर सपोर्ट करीत असेल तर गावकऱ्यांनी करू अथवा नाव करू, आम्ही तरी केला पाहिजे असं आम्हाला वाटतं. तो विषयांतर जाऊ द्या. मी सांगत हे होतो की व्यक्तिमत्व जे बनतात ते अनेक लोकांचे हात लागत असल्यामुळे बनतात. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे. जगामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले. मला कोणी सांगावं आणखी की राजा महाराजांची कोणत्या राजा महाराजांची जयंती साजरी होती. राजा महाराजा म्हटलं आणि जयंती आणि उत्सव त्यांचा कसा साजरा होईल, होऊ शकत नाही. राजा बोले तर झाले. राजा आईस आराम करत असतो, राजा फरमान देत असतो, राजा प्रजेवरती अन्याय अत्याचार करत असतो, राजा वाटेल ते करत असतो. मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती का साजरी केली जाते आणि ते लोकशाही सारख्या देशात 2025 साली सुद्धा त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते.
त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराज हे जगाच्या पाठीवरले पहिले लोकशाहीवादी राजे, पहिले कल्याणकारी राजे, ज्यांनी रयतेची, ज्यांनी जनतेची, ज्यांनी शेतकऱ्यांची आणि ज्यांनी स्त्रियांची अब्रू राखली आणि त्यांच्यासाठी काम केलं. आपण ज्यांना मावळे 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 म्हणतो, मावळे कोण आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महाराजांचे सगळे मावळे हे दऱ्या खोऱ्यात राहणारे, वाड्या ताड्यात राहणारे. शिवाजी महाराजांचा इतिहास जर बघितला तर त्यांचे वडील कोण होते? शहाजीराजे. शहाजीराजे फार मोठे आहे, सरदार होते. मग एवढ्या मोठ्या सरदाराचा एक मुलगा राजा कसा काय होतो? राजा होऊन कसं काय स्वप्न बघतो? इथं शिवाजी महाराजांच्या देशाचं फार मोठं गणित आहे. म्हणून अनेक राजे झाले. अगदी तुम्हाला उदाहरण जर सांगायचे असले, क्षत्रिय राजे जर ज्याला आपण म्हणतो, मग महाराणा प्रताप होऊन गेले, पृथ्वीराज चव्हाण होऊन गेले, परंतु ते पराभूत झाले, ते अपयशी ठरले, ते अयशस्वी ठरले. त्यांनी जरूर प्रयत्न केला असता, परंतु 300 वर्षानंतर 350 वर्षानंतर जगाच्या पाठीवरचा असा एकमेव राजा आहे की ज्याचा जयंती आणि ज्याचा उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. आता तुम्हाला शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा असं केलं, शाहिस्ते खानाचे बोट तोडलेत ना, कोण नाही म्हणतो, तोडलेच. पत्रा बाहेर काढलाच, प्रश्नच नाही, काढायलाच पाहिजे होता. परंतु जेव्हा आपण शिवाजी महाराजांच्या कोथळा बाहेर काढला आणि शिवाजी महाराज हे कसे मुसलमानाचे शत्रू होते असं सांगतो, तेव्हा शिवाजी महाराजांवरती आपण फार मोठा अन्याय करतो. मी पुढे भाषणात बोलताना तुम्हाला त्याची उदाहरण देईन. शिवाजी महाराज हे कुठल्याही जाती धर्माचे नव्हते. शिवाजी महाराजांना कुठल्या जातीत आणि कुठल्या धर्मात जर कोणी कोंडत असेल, तेवढ्या पुरतं संकुचित करत असेल तर तो शिवाजी राजांचा अपमान आहे. एवढं त्यांचं कर्तृत्व फार मोठं आहे. जगानं त्याची दखल घेतलेली आहे. जगामध्ये शिवजयंती साजरा केली जाते तुमच्या माहितीसाठी. जगामध्ये शिवाजी महाराजांवरती अभ्यास केला जातो. माझ्याकडे 12 पोरं PhD झाले, त्यातले 2 पोरांनी शिवाजी महाराजांवर आम्ही त्यांना मुद्दा विषय दिला की शिवाजी महाराजांनी महात्मा फुल्यांनी स्त्रिया सक्षम होण्यासाठी त्यांच्या कालावधीत, त्यांच्या कालखंडात कोणती कामं केली. त्यांचं राजकारण जाऊ दे, बाकीचं सगळं जाऊ दे, बाकीचं सगळं जाऊ दे, बाकीचं फुल्यांचं काम जाऊ दे, बाकीचं महाराजांचं काम जाऊ दे, फक्त महिला आणि महिलांसाठी शिवाजी महाराजांनी काय केलं, फक्त महिलांसाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी काय केलं, त्याच्यावरती PhDचा थिसिस त्याचं काम चालू आहे. आम्ही असे विषय देतो की जे बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना पुढे काम आले पाहिजे. खूप लोकांना या गावातल्या कोणकोणत्या लोकांचं काय काय कर्तृत्व आहे नव्या पिढीला माहित नाही, ते पुढं आलं पाहिजे. तसं कोणकोणत्या महापुरुषांचं खरं कर्तृत्व काय आहे ते पुढं आलं पाहिजे. विठ्ठलराव मोरे जे अध्यक्ष आहेत त्यांचं मुद्दामून यासाठी नाव घेतलं की आपल्या गावात तुम्ही वेगवेगळ्या गावाला जा, कोणत्या गावात लायब्ररी आणि ती ग्रँटेड लायब्ररी आणि ती 2 मजली आणि ती एवढी मोठी पुस्तकं. मी सुरुवातच अशी करायची होती, मला तशी करून टाकतो की ज्या महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजीराजे, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहूराजे, अहिल्याबाई होळकर, महाजिजाऊ, महासावित्री, अण्णाभाऊ साठे या सर्वांच्या स्मृतींना मी या निमित्तानं अभिवादन करतो. आणि त्याचबरोबर आमचे मित्र ज्यांनी त्या काळामध्ये प्रचंड दूरदृष्टी दाखवली, आम्ही त्यांना साथ दिली आणि त्या आधारावरती कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालय झालं. ते आमचे स्वर्गीय मित्र अशोक शेळके सर यांचं या ठिकाणी मला स्मरण केल्याशिवाय आणि भाषणात त्यांचा उल्लेख जर मी केला नाही तर माझ्यासारखा नतद्रष्ट अंधळ गजरी माणूस दुसरा कोणता असू शकणार नाही. तर त्याचं कारण असं आहे की आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आमचं एक स्वप्न होतं. विद्यापीठामध्ये शिकत असताना आम्ही शिकत होतो बघा, नोकरीला नव्हतो, शिकत होतो. त्यावेळेस आम्ही असं म्हटलं होतं की गावामध्ये आपल्या काहीतरी पाहिजे. काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे, तर तेव्हा हे जे आपण आता झोपडपट्टी म्हणतो उदयनगरला, तेव्हा असे वाडगे म्हणजे कोणाचे गुरं ढोरं गावात बसत नसेल तर तिकडं, कोणाला राहायला जागा नसेल तर तिकडं, असं एक साधारणतः स्वरूप होतं. मग तिथं एक आपण हनुमान व्यायामशाळा काढतो आणि गावामध्ये एक वाचनालय काढतो. 2 प्रस्ताव आहेत, तुम्हाला जुनं रेकॉर्ड 2 प्रस्ताव आहेत आपले.
एक वाचनालयाचा प्रस्ताव आहे आणि कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालयाचा आणि एक हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा. तिथं अशोकराव इतका बारकाईनं अभ्यास करणारा आणि दूरदृष्टीचा माणूस होता आमचा मित्र, की तो म्हटलं की आपल्याला या बॉडीत कोण कोण घ्यायचं. आपल्या गावात तर जातीवाद नाही, गटतट नाही, सगळे गुन्ह्यागोविंदांना आणतात, सगळ्या पद्धतीनं कोणी कोणाला भांडत नाहीत, काय करत नाहीत. आपल्या गावात कुठं पोलीस केस होत नाही, काहीच नाही. कारण अतिशय चांगलं गाव आहे. मला त्या आपल्या गावाचा कायमच अभिमान वाटत आलेला आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही जे काही बनलो, जे काही झालं, जे काही घडलो, गुरुजींसारख्या काही मित्रांसारख्या आणि घरातलं वातावरण आई वडिलांचं आणि गुरुजन पुढे भेटले आणि आम्ही त्या संधीचं सोनं केलं. श्याम कदम देवगिरी कॉलेजचा विभाग प्रमुख बनतो म्हणजे फार मोठी तीर मारलेली गोष्ट नाही, फार मोठा काही तो तुर्रम खान आहे. या गावातला हरेक माणूस श्याम कदम बनू शकतो, नव्हे त्याच्यापेक्षाही मोठा बनू शकतो. जेवढं टॅलेंट आजच्या पोरामध्ये आहे आणि ते आपल्या गावातले आता वेगवेगळे डॉक्टर झाले, वेगवेगळे स्पर्धा परीक्षा पास झाल्या. काल मी एका लग्नात होतो आपल्या, तर तिथं सांगितलं की 18 का 22 पोरं आपले मागे नाना आले होते, विशंभर गोल्डे तेव्हा सत्कार घेतला होता. आपल्या गावातले भरपूर पोरं आता वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले. तर ते वाचनालय काढत असताना हेतू हा होता की गावातल्या जास्तीत जास्त लोकांना वाचनाची आवड लागली पाहिजे, म्हणून ते वाचनालय झालं. विषय सोडून देतो मी, आता मूळ विषयावर येतो की छत्रपती शिवाजी महाराज हे जगातले पहिले लोकशाहीवादी राजे आहेत. म्हणजे काय हे सगळ्याला माहिती नाही, म्हणत पडलेले राजा बोले झालाय. राजाला कोणी विरोध करू शकतो का? कोणी विरोध करू शकत नाही. राजा आराम करतो, राजा करणार. राजा अन्याय अत्याचार करतो, राजा घेतो. हे जे त्या काळातली तत्कालीन परिस्थिती होती, ती तत्कालीन परिस्थिती पाहूनच शिवाजी महाराज हे अस्वस्थ झाले आणि जिजामातेचंही एक स्वप्न होतं की शेवटी आपण म्हणजे शहाजी राजे जे वडील हे शेवटी कोणाची तरी चाकरीच करताय, आपल्याला स्वतःचं राज्य निर्माण करता येत नाही. त्या मातेने एक स्वप्न पाहिलेलं होतं की अशा पद्धतीनं महिलांचा सन्मान झाला पाहिजे, अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, अशा पद्धतीनं राज्यकारभार झाला पाहिजे. म्हणून जिजामातेंनी शिवाजी महाराजांना घडवताना या सगळ्या गोष्टी, मी त्या इतिहासात जात नाही की जिजामातेची शिवाजी राजे होण्याच्या अगोदर अनेक मुलं ही वारली होती, गमावली होती, पण शिवाजी राजे जगले. आणि मग शिवाजी राजांना फार मोठ्या प्रमाणात चांगले संस्कार देण्याचं काम हे जिजामातेनं केलेलं आहे. इतिहासामध्ये जर कोणी म्हणत असेल की शिवाजी महाराजांचा गुरु अमुक अमुक आहे, तर ते साफ खोट आहे, ते सगळं चुकीचं आहे. त्याचा कुठलाही उल्लेख नाही, त्याचा कुठल्याही कालखंडाचा काही नाहीये. भाषणाच्या शेवटी तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना जी मदत शिवाजी महाराजांनी त्यांना केली होती, तेव्हा त्यांच्या अभंगातून तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे आणि त्या अभंगात त्यांनी सांगितलं होतं नम्रपणे की तुम्ही काय करायला पाहिजे राजे, आम्ही कोण आहोत, आम्ही कशा पद्धतीनं जगतो आहोत आणि तुम्ही कशा पद्धतीनं तुमचा राज्यकारभार करा. या सगळ्या गोष्टी आपल्या बहुजन समाजातल्या लोकांना विशेषतः माहीत नाही. आणि आजकालच्या पोरं मी बघतो आमच्या पोरासहित, स्वतःच्या पोरासहित, लेकरा बाळासहित की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ते एवढे रमनाम झालेत, एवढं मोबाईलमध्ये गुंतलेत की त्यांना आता कोणी काही सांगितलं तर त्यांना तेच खरं वाटतं, तेच खरं वाटतंय त्यांना. शिवाजी राजेंचा कालखंड कोणता आहे? बर, शिवाजी राजेंची शिवजयंती पहिली कोणी साजरी केली? मी आता एक 2-3 पोरांना विचारलं, ते म्हणले टिळकांनी. म्हणजे पुस्तकामध्ये आणखी पण आपण तेच अभ्यासतोय जे चुकीचं लिहिलेलं आहे, जे खोटं लिहिलेलं आहे, जे सिद्ध झालंय पुराव्यानिशी. शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती साजरी कोणी केली तर ते महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केली. किती साली साजरी केली? 1870 साली शिवजयंती साजरी केली पहिली फुल्यांनी. का केली फुल्यांनी शिवजयंती साजरी? ते फुले वाचत होते आणि फुल्यांना स्कॉटिश इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असताना फुल्यांनी थॉमस पेनचा ग्रंथ वाचला आणि त्याच्यात सांगितलं की ऑल मेन बॉर्न इन फ्री, सर्व मानव हे जन्मतात मुक्त आहे. ख्रिश्चन मिशनऱ्यांचा फार मोठा प्रभाव फुल्यांच्या शिक्षणावर झाला. ब्रिटिश भारतामध्ये आलेले होते, इंग्रजी शिक्षणाची सोय नव्हती. मी परत त्याच्यात जात नाही की ब्रिटिश या देशात येण्याच्या अगोदर भारतामध्ये काय परिस्थिती होती तर चातुर्वर्णीय होतं. हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा वैश्य, हा अमुक अमुक अमुकम. शिक्षणाचा अधिकार कोणालाच नाही. शिक्षणाचा अधिकार फक्त ब्राह्मणाला आहे.
मग जर ब्राह्मणच शिकू शकत असेल फक्त आणि बाकीच्या लोकांना शिक्षणाचा अधिकारच नसेल तर त्यांना काय अवकडं करणार आहे? काहीच करणार नाही. ब्राह्मण बोले ती दिशा, ब्राह्मण बोले ती दशा. ब्राह्मणाने सांगितले त्या पूजा अर्चा करा. ब्राह्मणानं जे जे सांगितलं ते ते करण्याशिवाय दुसरा पर्याय बहुजन समाजाला त्या काळात नव्हता. अशा कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होतोय आणि ते बघताय की प्रचंड दारिद्र्य आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची हालापष्ट आहे, दुष्काळ पडलेला आहे, पाऊस पडत नाही, जनावरं मरतायत, शेतकरी हालहाल करून मरतायत, स्त्रियांची आबरू लुटली जातीये. कोणीतरी यायचं, एखादी स्त्री पसंत पडली, एखादी मुलगी पसंत पडली की तिला घेऊन जायचं आणि तिला उपभोगायचं आणि तिला सोडून द्यायचं. गावकऱ्यांनी फक्त हळहळ व्यक्त करायची, नाराजी व्यक्त करायची, पण राजाचा प्रतिकार कोणी करू शकत नव्हतं. अशा प्रकारची परिस्थिती आहे. पुढे बोलता बोलता मी अनेक उदाहरणं देईल की महाराजांना स्वतःचा सक्का मेमना सुद्धा सोडला नाही, ठेचून काढला. त्याला म्हणतात न्याय. 2025 साली एखाद्या वर अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, त्याची निर्घुण पद्धतीने हत्या केली जात असेल तर आजच्या लोकशाही प्रधान देशामध्ये त्या कुटुंबाला जर कोणाकडे न्याय मागावा लागत असेल तर याला न्याय म्हणतात का? याला लोकशाही म्हणतात का? जी लोकशाही म्हणून सुरुवातीच्या काळात म्हणलं की या जगातला पहिला लोकशाहीवादी नेता कोण होता, कल्याणकारी नेता कोण होता? महात्मा फुलेंनी त्यांना म्हटलंय कुळवाडी भूषण. या देशातला शिवाजी महाराजांवरचा पहिला पोवाडा महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिलाय. आपल्या लायब्ररीत आहे कुळवाडी भूषण. कुळवाडी भूषण पोवाडा गातो शहाजी राजेचा वगैरे वगैरे. त्याच्यात त्यांनी सांगितलं की हा आमचा आहे, आमचा पहिला राजा, हा बळी नंतर आमचा पहिला राजा झाला. हा जनजनतेसाठी, स्त्रियांसाठी, शेतकऱ्यांसाठी जी कामं केली ती कोणीच कामं केलेली नाहीये. म्हणून त्यांनी पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांना आपण ज्या पद्धतीनं ऐकतो आणि ज्या पद्धतीनं लोक चुकीचे सांगतायत. शिवाजी महाराजांची जाहिरात काय माहितीये का? सध्या जेव्हा काल मी छावा पिक्चर पाहिला, माझे काही मित्र मला काय पोस्ट टाकतात, छावा संभाजी, आय एम प्राऊड ऑफ हिंदू किंग. संभाजी महाराज कोण आहेत? छावा आहे. संभाजी महाराज कोण आहेत? शूरवीर आहे, धाडशी आहे आणि मी ते हिंदू किंग आहे म्हणून त्याच्याबद्दल मला अभिमान वाटतो. शिवाजी महाराजांची प्रतिमा सातत्यानं ते मुस्लिम विरोधी आहे. त्यांनी अफजल खानाचा वध केला, त्यांनी औरंगजेबाचं काय काय केलं, त्यांनी शाहिस्ते खानाचं काय काय केलं, ते केलंच. पण त्या काळच्या लढाया हा धर्माच्या नव्हत्या. शिवाजी महाराजांचा बॉडीगार्ड स्वतः मुस्लिम होता. किंवा मी सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे मदारी मेहत्तर आग्र्याला कोणी वाचवलं महाराजांना? मदारी मेहत्तर कोण आहे? मुस्लिम आहे. तर महाराजांना नीट समजून घेतलं पाहिजे. महाराजांना आपण संकुचित करतोय, महाराजांना आपण लहान करतोय. कुठल्या तरी राजकीय पक्षाला, कुठल्या तरी व्यक्तीला, कुठल्या तरी संघटनेला, कुठल्या तरी श्याम कदम सारख्या एखाद्या भाषण घेणाऱ्या, पैसे घेणाऱ्या माणसाला सांगून आणि त्याचं काहीच न वाचून, आपण काहीच न वाचल्यामुळं तो म्हणून ते ब्रह्मज्ञान, यावर इतक्या दिवस शिवाजी महाराजाला गळत ठेवलं. त्यांच्या खऱ्या बाजू पुढे येऊ दिलेलं नाही. शरद जोशींचं, राजू बसरगेकरांचं फार चांगलं पुस्तक आपल्या लायब्ररीमध्ये, शेतकऱ्यांचा राजा शिवाजी. श्रीकांत देशमुखांचं पुस्तक आपल्या लायब्ररीत आहे, कुळवाडी भूषण शिवराय. फुल्यांचं तर आहेच आहे. ती पुस्तकं तुम्ही वाचा. मी म्हणणाऱ्या कोणत्याही शब्दावर तुम्ही विश्वास ठेवू नका, मी म्हणणाऱ्या कोणत्याही वाक्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. तुम्ही ते तपासून पहा. आणि मी दर रविवारी येतो, कोणाला जर खोटं वाटलं की सर कदम सर नमस्कार, सर जय महाराष्ट्र, ही खोटं बोलली तर मी त्याला जबाबदार. म्हणजे आपण नीटपणे वाचत नाही. कोणीतरी काहीतरी आपल्याला सांगताय, कोणीतरी काहीतरी आपल्याला बोलून सांगताय, पटवून सांगताय आणि आपण आपलं वाचन नसल्यामुळं आणि आपण खुश होतो त्याच्यामध्ये. तर असं होऊ नये म्हणून खरं तर हरीशचं मी निमंत्रण घेतलं, नाही तर मला रेवगावमध्ये बोलायची काही गरजच नव्हती. रेवगावमध्ये मला बोलायचंच नाही असं मी ठरवलेलं होतं. मी रिटायर झाल्यानंतर काही मदत करता येईल पोरा बिराला, आपल्या शिकणाऱ्या तर ठीक आहे. रेवगावमध्ये आपण पडू नये आणि पडू नये.
तो माणूस बाहेर गावाला राहतो दीर्घकाळ 35 वर्षापासून. त्या माणसानं त्याचा गावाशी फार संबंध नाही. मी जर रविवारी शेतात येत असतो तरी शेतात येतो जातो, फार कार्यक्रमात मी कुठं नसतो. त्यामुळे मला तो अधिकार नाही पोहोचत जो इथं राहून इथल्या लोकांना माहिती आहे दररोजच्या अडचणी, यांचे वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळ्या घटना, वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी. म्हणून 1870ला महात्मा ज्योतिराव फुल्यांनी पहिली समाधी शोधून काढली. आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली फुल्यांनी किती साली? 1870. शिवाजी महाराजांनंतर गादीवर कोण बसलंय? संभाजीराजे बसले का राजाराम बसले की ताराराणी बसल्या? त्या कुटुंबामध्ये दीर्घकाळ वादविवाद झाले. खोट्या नाट्या काहीतरी गोष्टी केल्या, खोट्या नाट्या काहीतरी लपंडाव गेले, शह दिल्या गेले. 2-3 भावामध्ये, 2-3 मेहण्यामध्ये, 2-3 याच्यामध्ये त्याच्यामध्ये ते सांगितलेलं नाही आलं. छावा पिक्चर मध्ये गणोजी शिर्केंना जबाबदार धरण्यात आलं. संभाजी महाराजांची खबर दिली म्हणून गणोजी शिर्के कोण? तर महाराजांचा मेवणा. ते अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यावर प्रतिवाद झालेला आहे. इथून पुढे ते होईल. परंतु चित्रपट अप्रतिम आहे, तुम्ही बघा. मी स्वतः बघितलेला आहे. त्याचं कारण असं आहे की इतिहास आहे. इतिहास हळूहळू पुढे जात असतो. इतिहासात नवे पुरावे येत असतात आणि इतिहास नव्या पद्धतीने मांडला जातो. आपण जर म्हटलं असं त्याचा विरोध आहे, असं आहे तसं आहे, तर मग कोणी चित्रपट काढणार नाही. मग खऱ्या राजाचं 90% चित्रण होत नाही, तिथं चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. तर 1870ला ज्योतिराव गोविंदराव फुल्यांना शिवाजी महाराजांची समाधी शोधावी लागली आणि 1818ला बघा, 1870ला शोधावी लागली आणि पेशवाई कुठं गेली? 1818ला पेशवाई गेली. 1818ला गेली पेशवाई. तिन्ही पेशवे जे होते, पहिला पेशवा, दुसरा पेशवा, तिसरा पेशवा, या सगळ्यांची कारकीर्द कधी संपली? 1818ला संपली. 1818ला ते पराभूत झाले पेशवे आणि इंग्रजांची सत्ता या ठिकाणी आहे. कुठं? भारतावर आहे. माझा भारतावर जर त्यांची सत्ता येत असेल तर किती साली पेशवे सत्तेवर होते? गंमत बघा. शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला 1680ला, बरोबर आहे. 1680 ते 1720 पर्यंत मराठा मध्ये यादवी सुरू झाली. मी सांगितले ते राजाराम, संभाजीराजे, आणखी कोणी ताराराणी वगैरे वगैरे. 1720ला पेशव्यांनी सत्ता हस्तगत केली, दाबाडी. मी अगोदरच सांगितलं की मी हरेक गोष्टीला, हरेक शब्दाला, हरेक वाक्याला मी जबाबदार आहे. मी पुराव्यानिशी काही बोलत नाही. मला बोलायचं बी नाही, मला बोलण्याचं काही कारण बी नाही बिगर पुराव्याचं. आणि मी कोणाला दोषही देत नाही आणि कोणाची बाजूही घेत नाही. सत्य मांडणं माझं काय. मी प्राध्यापक म्हणून, शिक्षक म्हणून मी जर खोटं बोललो तर मग मी खोटारडा प्राध्यापक. 1720ला पेशवे सत्तेवर बसले. कितीला संपली पेशवाई? 1818ला. मोजा तुम्ही 1720 ते 1808. आता पेशवे कोणाच्या गादीवर बसलेत? या जगातला, या देशातला सर्वात कर्तबगार, सर्वात बुद्धिमान, सर्वात धाडसी, सर्वात लढाऊ असा माणूस की ज्याची 14 वर्षे बालपणात गेली आणि 36 वर्ष राजे म्हणून त्यांनी काम केलं आणि 50व्या वर्षी त्यांचं निधन झालं. अशा सर्वोच्च वॉरियर, सर्वोच्च लढाऊ, सर्वोच्च हिंमत दाखवणारा आणि जनतेची काळजी घेणारा राजा छत्रपती शिवाजी राजे हे फक्त अवघे 50 वर्षे जगू शकले. त्याच्याबद्दल मला इतिहासात जायचं नाही. तिथंही म्हणतात की महाराजाबद्दल काहीतरी भानगडी केली, महाराज गेले झालं. होऊ शकतं. तो काळच तसा होता, त्या पद्धतीनं तसं होतं. संभाजी महाराजांचं पुढे तेच झालंय. आता कुठे इतिहास पुढे येऊ लागला. बहुजन समाजातली, दलित समाजातली पोरं शिकू लागली, लिहू लागली, वाचू लागली, संशोधन करू लागली, नवे तथ्य आणि पुरावे मांडू लागले. त्याचं कारण असं आहे की पेशवाईमध्ये आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये आम्हाला शिकण्याचा कुठलाही अधिकारच नव्हता. लिहिन कोण, बोलन कोण, सांगण कोण. म्हणून 1818ला इंग्रज आले आणि 1870ला फुलेची समाधी शोधतायत. फुले वाचता म्हणतात की एवढा मोठा उत्तुंग महाराजा आमचा होऊन गेला, राजा आमचा होऊन गेलाय. कुठं आहे तो? त्याची समाधी कुठं आहे? फुल्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांना ती सापडलीच नाही.
4 दिवस फुले, मी रेकॉर्डचं सगळं सांगतोय, पुराव्यानिशी सांगतोय, हे तर मी सांगितलेलंच आहे. माझा हरेक शब्द इथून गाव सोडेपर्यंत, भाषण संपेपर्यंत त्याचा हरेक पुरावा ईश्वरासहित सगळ्या गोष्टीचा मी देतो. कारण आपल्याला काही कोणाचा द्वेष करायचा नाही, आपल्याला इतिहास समजून घ्यायचा, आपल्याला आपले महापुरुष समजून घ्यायचे, जे चांगल्या पद्धतीने सांगितल्या गेलेलं आहे, त्यांच्यावर तो अन्याय होतो, त्यांना तो कमीपणा येतो, म्हणून ते आपल्याला समजून घ्या. 3 दिवस फुल्यांनी झाडं झुडपं तोडून याला विचार, शेळ्यावाल्याला विचार, बकऱ्यावाल्याला विचार, ढोरावाल्याला विचार, कोणातरी विचार, खेडी करत शिवाजी महाराजांची समाधी त्यांना सापडली. सापडल्यानंतर फुले तिथं रडले. त्यांनी त्यांच्यासोबत ते सवंगडी होते, त्यांची पूजा अर्चा केली आणि त्यांना फुलं वाहिली. तसं कळल्यानंतर खालून, म्हणजे डोंगरावर होती अशी झाडी झुडपीत होती, तो तिथला ग्रामजोशी आला आणि ग्रामजोशीने फुल्यांना सांगितलं की कुणबटा, तो कुणबट होता, तो तुमचा देव होता का? असेल तुमचा देव, त्याची पूजा करतोय तो ब्राह्मणाला सोडून. तू मला काही पूजा अर्चा दक्षिणा द्यायची, मला काही विचारायचं सोडून तू त्याची कशी करतो, त्यानं लात मार. फुले असं लिहित आहे की याची एवढी हिंमत की माझ्या राजाबद्दल तो असं बोलतोय, इतक्या दिवस तिची सापडलीच नाही, इतक्या वर्ष पेशव्याने राज्य केलं. अहो आपला बाप मेला, कोणी मेला, आपल्याला किमान फोटो तर माहित असतो, कुठं मेला तिथं माहित असतो, का झाडी झुडपी चांगलाच असेल. तर हे पेशव्याने त्या काळामध्ये केलं, जरूर केलं. पुढं ते संभाजीराजेंच्या वाट्याला आलं आणि मग पुढं मी तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन, आता मधलं उशीर झाला म्हणून मी थोडंसं सोडून देतो. शिवाजी महाराज क्षत्रिय नाही. मी राज्यशास्त्राचा प्राध्यापक, आमच्याकडे अधिमान्यता नावाचा प्रकार आहे, लेजिटिमेशन. सरपंच झाले तुम्ही, सभापती झाले तुम्ही, सगळं झालं, तुम्हाला पद मिळालं तर तुम्हाला अधिकृत पत्र द्यावं लागतं, तुम्हाला पदग्रहण करावं लागतं, म्हणजे त्या ऑफिसला जावं लागतं, तिथं बसावं लागतं. आणि मग सगळीकडे होतं की हे सभापती झाले, हे सरपंच झाले, हे प्राचार्य झाले. तर त्या काळामध्ये मी राजा झालो हे सिद्ध करण्यासाठी राज्याभिषेक नावाचा प्रकार होता. ते भारतातल्या जगातल्या सगळीकडे कळत होतं, तसे खलिते जात होते. किंवा एवढा प्रदेश आहे आणि त्या प्रदेशाची मुलकी, त्या प्रदेशाची हुकूमत आता शिवाजी शहाजी भोसले यांच्याकडे गेलेली आहे आणि ते आता अधिकृतपणे राजे झालेले आहेत. तर त्याचा तो विधी असतो, तर तो विधी करायचा तर ब्राह्मण लागल. सगळ्या ब्रह्मवृंदाने सांगितलं की तुम्हाला हा विधी करता येत नाही, तुमचा राज्याभिषेक होऊ शकत नाही, तुम्ही क्षत्रिय नाही. जंग पथ्यालडा महाराज पुरावे देऊ लागलेत, आम्ही कोणत्या वंशाचे, आमचे आजोबा कोण, खापरपंजोबा कोण, आम्ही कुठून कोण आलो, विदर्भातून कसे आलो, वेरुळून कसे आलो, कुठून काय झालं, नाही, आम्हाला मान्य नाही. शेवटी महाराजांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम देऊन काशीच्या गागा भटाला आणावं लागलं. गागा भटाना मग हे सिसोदिया वंशाचे कसे आहेत, म्हणजे राजपूत वंशाचे कसे आहेत, इतिहासात उल्लेख मी सांगितलंय, मी परत सांगत नाही, पण मला सांगावं लागतं कारण की मी हर एक शब्दाला जबाबदार आहे, हर एक गोष्टीचा मी पुरावा द्यायला तयार आहे. मला काही मिळवायचं नाही. मला छत्रपती शिवाजी महाराजांना जे कमीपण आणलं जातं, फुल्यांना जे कमीपण आणलं जातं, संभाजी राजांना जे बदफैली आहे, दारुडे आहे, अमुक आहे, फालतू आहे म्हणून जे इतिहासानं आतापर्यंत जेवढ्या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या, आतापर्यंत जेवढे नाटकं लिहिल्या गेले, आता ते सगळे खोटारडे ठरले. त्याचं काय करायचं, त्याची नुकसान भरपाई कोण देईल? माझ्या बापाला जर कोणी बदनाम करत असेल आणि माझा बाप जर चांगला असेल तर त्याची बदनामी केलेली किंमत देईल कोण? इतक्या वर्ष आम्हाला जे भोगावं लागलं ते वापस येईल कसं? म्हणून नवी पिढी साक्षर झाली पाहिजे, ती वाचन झाली पाहिजे, तिला ते माहित पाहिजे. श्याम कदम गेला ना, लगे वाचायला लागायचं. श्याम कदम काय 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 म्हणले देवगिरी कॉलेजचे कोण विभाग प्रमुख, मी त्यांना खोटं ठरवतो किंवा ते म्हणले ते बरोबर आहे. असं जोपर्यंत तुम्ही आम्ही करत नाही तोपर्यंत कोणीतरी काहीतरी येणार, तुम्हाला सातत्यानं काहीतरी सांगत राहणार, आपण त्याचं ऐकत राहणार आणि आपण म्हणणार की असं असं आहे, असं 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 असं. गागा भटाने शेवटी महाराजांचा राज्याभिषेक केला, हे तुम्हालाही माहिती, हे पुस्तकात पण. राज्याभिषेक करून संपलंय का? महाराजांनी त्याच काळात शपथ घेतली की आता राज्याभिषेक झालेला आहे,
राज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांना काय करायचंय? तर राजांना या देशातली त्यांच्या राज्यातली त्यांनी जी परिस्थिती पाहिली की शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे. दुष्काळ पडलेला आहे, गुरंढोरं मारतायत, जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्वापद हिंडतायत. पाटील, देशमुख, वतनदार, जहागीरदार, कुलकर्णी हे सगळे लोक शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात छळत आहेत. नाही पिकलं तरी ते महसूल गोळा करत आहेत, त्यांच्या मुली पळून नेत आहेत, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करत आहेत. हे महाराजांनी राज्याग्रह महाराजांचा राज्याभिषेक होण्याच्या पूर्वीची ती परिस्थिती होती. तुम्ही ते नीट वाचा. माझ्या थेसिस मध्ये मी मुद्दाम या प्रकरणाला राज्यशास्त्राच्या खरं तर इतिहासाचे प्रकरण काही तिथं नाही पाहिजे, पण मी आमच्या सरला सांगितलं की ही प्रकरणं असल्याशिवाय शिवाजी राजांना न्यायच मिळू शकत नाही. कोणताही महापुरुष तत्कालीन परिस्थितीमध्ये कोणत्या परिस्थितीत जगला आणि कोणत्या परिस्थितीत त्यांनी कार्य केलं, त्याच्या पुढे किती अवघड हे काम होतं. आज 2025ला अमुक अमुक काम केलं, फार सोपं झालं, ही गोष्ट वेगळी आहे. रेवगाल दाला सायकल नव्हती आमच्या काळात. ते सोनाजी कोले मेले बिचारे आमचे, त्यांच्या सायकलवर बसून कधीतरी आम्ही जायचो, किंवा अगदी 10 वर्षापूर्वी बसकडला थांबावं लागायचं, या कधी गाडी जाती का रिक्षा जाती का. त्या काळात महाराजांनी कोणत्या प्रकारच्या परिस्थितीत काम केलं ते जर पाहायचं असेल तर आपल्याला ते कळतं. राजे लोकशाहीवादी काय, राजे शेतकऱ्यांच्या हिताचे काय, रयतेचे राजे त्यांना काय म्हटलं जातं, तर त्याचं कारण ते तुम्हाला मी काही उदाहरण देतो थोडे. मग तुमच्या लक्षात येईल की नाही शिवाजी महाराजांनी हे काम केलेले आहे. काय काम केलंय? मला इथं बसणाऱ्यापैकी आणि व्यासपीठावर असणाऱ्यांपैकी मला कोणाला कमी नाही लेखायचं किंवा कमी नाही म्हणायचं किंवा मी कोणाची टेस्ट नाही घेऊन राहिलो. मी सुरुवातीला सांगितलं आय एम द प्रॉडक्ट ऑफ बिकॉज ऑफ यू. मी जे प्रॉडक्ट आहे, मी जो काही बोलू शकतो, वाचू शकतो, लिहू शकलो, तो तुमच्यासारख्या असंख्य हजारो लोकांचे हात माझ्या पाठी आहे, आशीर्वाद आहे, म्हणून मी बोलू शकलो, कोणी बोलू शकतो. माझा प्रश्न असा आहे की शिवाजी राजांबद्दल आपण बोलत असताना आता आपण घोषणा दिल्या खूप मोठ्या, जय भवानी जय शिवाजी, असं तसं अमुक तमुक बोललंच पाहिजे, घोषणा दिल्याच पाहिजे. त्याच्याशिवाय प्रेरणा मिळत नाही, त्याच्याशिवाय आपल्या महापुरुषांनी काय भोगलेलं आहे आणि कोणत्या घोषणा दिल्या पाहिजे दिल्याच पाहिजे. हर हर महादेव, महाराजांच्या काळामध्ये त्या घोषणा दिल्याच जात होत्या, हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी, हे जे आपण म्हणतोय किंवा जय महाराष्ट्र म्हणतोय अलीकडच्या काळात आपण म्हटलंच पाहिजे. आपल्या संस्कृतीचा, आपल्या प्रदेशाचा, आपल्या लोकांचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. मला कोणी सांगू शकाल का की जय भवानी, जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवाजी अशी ती घोषणा आहे. जय जिजाऊ, जय भवानी आणि जय शिवाजी ही घोषणा कोणी दिली? पहिल्यांदा कोणी दिली? ही घोषणा पहिल्यांदा दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1827ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चातुर्वर्णी व्यवस्थेनं त्यांचं शांत एक शूद्रातिशूद्रामधलं होतं, पाणी सुद्धा प्यायला मिळत नव्हतं. पुण्यासारख्या पेशव्यांच्या राजवटीमध्ये त्यांना पाठीमागून गाडगं खराटा बांधावा लागत होता. का खराटा बांधावा लागत होता की तुमची पावलं या भूतलावर उमटली सुद्धा नाही पाहिजे. तुम्ही पुढून चालायचं, पावलं मागून मिटून घेतील मग ते खराटे. थुंका जिंकायचं नाही, थुंकायचं असेल तर गाडगं तोंडाला बांधायचं, मग तुमची धुमकी पण नको. असं जातीवाद आणि इतके घृणास्पद जातीवाद जगाच्या पाठीवर फक्त भारतातच आहे होता. आजही थोड्या बहुत प्रमाणात आहे. जगात कोणत्या लढा आहे? आता आम्ही इतक्या वर्षी शिकलोय. जगात भेद आहेत फक्त ख्रिश्चन मुस्लिम, जगात भेद आहेत थोडे शिया सुन्नी, मुसलमानातले, काळे गोरे, असे जगामध्ये भेद आहेत. माळी साडी कुष्टी वंधारी धनगर ते काय 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 त्याच्यात बी काय त्याच्यात बी काय त्याच्यात बी काय असं विचित्र कुठंच नाही जगामध्ये, फक्त भारतातच आहे. तुम्ही शोध घ्या, फक्त भारतातच आहे, फक्त भारतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवाजी ही घोषणा 1827ला महाडच्या चौदार तळ्याच्या प्रसंगी. आणि जे शिवप्रेमी होते त्या काळातले, ते शिवप्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी सोबत होते.
ते साथ देत होते महाराजांना, आपल्या बाबासाहेबांना, की आपला राजा होता तो कुठल्याही प्रकारचा भेदाभेद करत नव्हता, व्यक्तिव्यक्तीत करत नव्हता, माणसा माणसात करत नव्हता, धर्मात भेदाभेद करत नव्हता. म्हणून बाबासाहेबांची घोषणा उचलली. मी राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहे. तुमच्या माहितीसाठी या राज्य घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजाचा फोटो तिथं छापलेला आहे. राज्य घटनेची जी मूळ प्रत आहे त्या मूळ प्रतीत रामायण आहे, महाभारत आहे, त्यांची आपल्या दैवतांची चित्र आहेत. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं चित्र आहे आणि लिहिलेलं आहे की पहिला लोकशाहीवादी, न्यायवादी, समतावादी राजा, किंग ऑफ शिवाजी महाराज. भारताच्या राज्य घटनेत आहे. हे लोकांना माहितीच नाही. जय भवानी जय शिवाजी ही घोषणा कोणी दिली?